हॅलो हाय वेलकम बॅक. माझं नाव आहे पूजा आणि गाईज एका दिवसात खूप काय काय झालंय. आता माझी जी बेडरूम होती पिंक रूम, ती पर्पलवाली, मागे असं व्हाईट बॅकग्राऊंड वगैरे काय काय होतं, ती आता रेनोव्हेट होत आहे. कारण का मी लास्ट व्लॉगमध्ये बोलली होती की आमच्या इंटिरियर डिझायनरनी त्या पर्टिक्युलर जी रूम होती ना माझी, तिथे त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही ते डेको किंवा डिको असं एक पेंट आहे ते खूप ग्लॉसी फिनिश देईल. ग्लॉसी फिनिश वगैरे दिलं, पण ते एकदम एवढे केअरलेस होते ना, त्यांनी नाही नीट काय फिनिशिंग केली. मागे काय असं वॉटरप्रूफचं ते जे पाईप असतं ते काय लावलं, म्हणजे आता खूप ते लिकेज प्रॉब्लेम होत आहे. आणि टॉप फ्लोर पे रहने का ना वो एक कॉन्स असतं की लिकेज प्रॉब्लेम, म्हणजे ते इंटिरियरवाल्यांचं काम असतं की जे पण आहे त्यांना आपल्याला एकदम नीट करून द्यायचं आहे, पण त्यांनी ते नाही केलं. म्हणजे पुरा फसाया आणि लूट के चले गए. तर आता डॅडी मला ते नीट करून देत आहे. म्हणजे जे जे कलर होतं ना त्यामागे एकदम सगळं असं सडून गेलं. तर ते आता मला प्रॉपर म्हणजे 1 वीक तो जाएगा यार, वो पूरा ठीकठाक हो रहे. मी तुम्हाला दाखवते की कशी ती कंडिशन झाली. आता ते जे कार्पेंटर दादा आहे ना ते मला एकदम नीट करून देत आहे. सो या चला बघूया आता आजचा दिवस कसा जाईल. आणि 1 वीकसाठी मी ह्या टेम्पररी बेडरूममध्ये राहणार आहे, जी मस्तच आहे. माझ्या रूमहून ही थोडीशी अशी मोठीच आहे, पण मला माझ्याच रूममध्ये एकदम असं सुटसुटीत वाटतं. आणि आता मी एकदम तयार झाली आहे. मी तुम्हाला माझं आउटफिट दाखवेल. आणि मी चालली आता मठात स्वामींचं आपण सगळे जाऊ दर्शन घ्यायला. तर जाऊया आता. हे आहे माझं आउटफिट, एकदम सुटसुटीत येल्लो शर्ट जे आजच आलं आहे पार्सलमध्ये, आणि ग्रे पॅन्ट. भाई साहब ही पॅन्ट मी जाम यूज करत आहे. म्हणजे हर इसमें सगळं वरती जाते. ही मला टेरेस एरिया दाखवते. इथे सगळं प्लाय म्हणजे पुरा सामान आहे आणि सगळं कामाचं आहे. हे सगळं माझं ते सडलेलं प्लाय आहे. मी तुम्हाला कंडिशन दाखवते घरी आल्यावर. पण आता हे बघा, छोटा बरं पण स्ट्रॉबेरी हलवा. हां ते कुठलं चांगलं आहे टेस्टला. कुकी रस्क पण आहे, ते काय? अच्छा, नानखटाईमध्ये बटर जिरा रस आणि खारी 55. हां दादा आता इथे चला ना, ते गिरनारच्या इथे स्ट्रेट इकडनं घ्या. राईटनी पण होईल. हां ते जय भवानी आहे ना, हां इकडनं. मला सांग फक्त, मला त्या दुकानाचे नाव माहिती. हां स्ट्रेट घ्या. सगळं सामान आता खाली आणलं. पसारा आजचं व्हिडिओची तयारी पण मी हे दाखवते नंतर. हल्दीराम्समधून काय काय आणलंय आणि हे सगळ्यात स्पायसीएस्ट मिसल. आता मी तुम्हाला पटकन दाखवते की मी हल्दीराम्समधून काय काय आणलंय. सगळ्यात पहिले हे ऑरेंज बर्फी, ज्याच्यातली एक खाल्ली. आणि थंडीच्या सीझनमध्ये ना एकदम मस्त फ्रेश असतं हे असं. त्यानंतर स्ट्रॉबेरी बाईट्स, म्हणजे स्ट्रॉबेरीची बर्फी, परत थंडीचा सीझन तर टू गुड असं असतं. म्हणजे ना ह्यात दाखवते असे हे स्ट्रॉबेरी बाईट्स दिसतंय. त्यानंतर हां हे तर आहे आपला बाप्पाचा प्रसाद, खारी. कारण का मला एकदम अचानक असं मन झाला ते बघून की खारी, म्हणून मी घेऊन टाकलं. हा एक बॉक्स, मोठा बॉक्स आहे तरी ठीक आहे. असं छोटे छोटे असे ते बाईट्सवाले खारी. मग काजू पिस्ता कुकी. कसं असेल हे, ओपन करून बघतो. ओ प्रॉपर पॅक केलंय. लाल असेल ते पिस्ता कुकी जसं असतं. रस टोस्ट जिरा बटरवालं, दॅट्स इट. एवढंच आणलं आणि हे सगळं झालं 490 समथिंग. आता लाईट्स लावते कारण का व्हिडिओ टाईम ते आपण ते मिसल आणलं ना त्याची करणार आहोत. आणि ना ती जय भवानीची जी मिसल आहे ना ती खूप फेमस आहे, गिरनारच्या ऑपोजिटलाच आहे.
मग सगळे लाईट्स लावले पण फॅन नको आहे मला. बंद. डाइनिंग एरिया अच्छे लाइट्स एकदम ऐसे रौनक चाहिए वीडियो बनाते टाइम. लाइट्स ही लाइट्स. एलेक्सा लिव्हिंग एसी ऑन बेटा. ओके ओके ऐकते बाळ आपली. बस. आणि हे आहे ते मिसळ जे मी दाखवलं तर आता पटकन करून घेते. आणि खूप स्पायसीवाली मी घेतली. व्हिडिओ तर करून झाली आहे पण ह्याच्याने तुम्हाला कळेल किती तिखट मिसळ असेल. ह्यात ना अशी मिरची आहे मोठी मोठी बघ. क्रेझी आहे. व्हिडिओ तर मी शूट केली त्यानंतर मी घेतली ती माझी पॉवर नॅप. काय माहीत अचानक मला झोप आली. आणि ही जी माझी टेम्पररी बेडरूम आहे ना त्यात ना एकदम शांतता आहे. म्हणजे काय पण असं गाड्यांचा वगैरे आवाज नाही आहेत. म्हणजे ती रोड साईडला नाही आहे तिकडची जी बॅल्कनी आहे म्हणून एकदम शांतता. म्हणजे लाईट्स पण टी व्ही बंद आणि मी झोपून गेले. तर आता माझं इव्हनिंग स्नॅक मी मागवलं आहे आणि पटकन आलं. ते आता आहे कोल्ड कॉफी, लोणी डोसा आणि मॅगी, मसाला मॅगी. काय माहिती यार एकदम मन झालं पण माझी सर्दी अजून नाही गेली आहे तरी मी ते कोल्ड कॉफी पिणार आहे. ते नाक ना माझं असं मला तर जामच वाटत आहे. ठीक आहे मी दाखवते तरी कसं आहे माझं. मी ऑर्डर केलं दुर्गा कॅफेमधून. मी ह्यावरती ना रील पण बनवलं होतं. ती पुण्याची ब्रँच आहे आणि तिकडची ना कोल्ड कॉफी खरंच मस्त आहे. ती फक्त कोल्ड कॉफी घ्यायची. थिक नाही फक्त साधी आपली ती कोल्ड कॉफी. थिकमध्ये वगैरे नको. थिकमध्ये मजा नाही. ती साधी कोल्ड कॉफी पण स्ट्रॉंगमध्ये असं. कॅमरू शेक स्ट्रॉंग आहे भाई. म्हणजे लोणी डोसा मी अजूनपर्यंत कधीच ट्राय नाही केलं. हे माझं फर्स्ट टाइम आहे. असं आहे त्याबरोबर दिले हे चटणी सांबार आणि ह्यात आहे ती बटाट्याची भाजी. ते कॉम्प्लिमेंटरी. मी फक्त बोलली लोणी डोसा 120 रुपीजला आणि त्याबरोबर हे बटाट्याची भाजी पण. ती मस्त बटाट्याची भाजी आहे. हे डोस्यांची भाजी मला जाम आवडतं. आधी मी नाही खायची पण आता आवडायला लागलं. लिओ पण आलाय. लिओ त्याच्या चिकनसाठी आलाय. ते बघ मागे दिसतंय. आता मी पटकन हे सगळं खाऊन भेटते. भूक लागली रे कारण का ती मिसळ जाम तिखट होती. छान मग असं काय गेलंच नाही नीट पोटात. अशी काय कंडिशन आहे आता माझ्या रूमची. तर ही जर वॉल बघाल ना तुम्ही एकदम ओली आहे. म्हणजे ह्याच्या मागेच आहे ना बाथरूम तर त्यांनी ते असं वॉटरप्रूफचं काहीतरी करायला पाहिजे होतं पण नाही बघ सगळं ओलं आहे. असं ना बघायला नाही होत रे असं. आणि ना ह्या साईडला होतं माझं ते ड्रेसिंग टेबल. हालत बघा ते सगळं काढलंय. म्हणजे सगळं ते सडलंय नीट बघ. आणि ना मी सध्या पाकिस्तानी ड्रामा खूप बघत आहे. हे आहे एपिसोड 1 सुन मेरे दिल. कारण का मी इंस्टावरती बघितलेलं होतं की हे पण जे सिरीज आहे ना ड्रामा ते छान आहे. मी 2 आत्तापर्यंत बघितले. एक काफ्रा एक होते ते सलमान आणि भाईसाब त्या कॅरेक्टरचं नाव मी विसरली. काय नाव होतं तिचं. एकदम मस्तच नाव होतं. सितारा आणि त्या सलमानची ती एक सिरियल होती काफ्रा काहीतरी होतं. आणि एक होतं ते हानिया आमिरचं कभी तुम कभी मैं जे मस्तच होतं. म्हणजे कभी तुम कभी मैं ना ते माझं फर्स्ट पाकिस्तानी ड्रामा होतं आणि जे एकदम भारी होतं. आणि आता हे माझं आय गेस 3rd आहे पण अशी एकदम मजा नाही येते. त्याचे 2 स्टार्टला मी बघितले होते ना ते 2 जे एपिसोड्स होते पाकिस्तानी ड्रामा ते सही होते. ह्याच्यात एवढी अशी मजा नाही येते. तरी जर तुम्हाला काय माहीत असेल तर मला बोला. मी ते नक्की बघेन. असं टीपीला मला लागतं रे नाही तर मी नुसतं ते तारक मेहता बघते. आता पटकन दाखवते आजचं डिनर मेन्यू. खूप काय पटकन बघा. इथे आहे भेंडीची भाजी, चपाती म्हणजे फुलके. ह्यात आहे ती चण्याची भाजी. एक मिनिट चण्याची भाजी, वरण, गिलके. त्यात आहे पापड, भात आणि हे आहे माझं टाट रेडी. क्रीम वाकडी तिकडी तर नाही लागली ना. तर आता ही व्लॉग मी इथेच एंड करत आहे. आता मी मस्तपैकी बिग बॉस बघणार आहे कारण का आजचं बिग बॉस ना एकदम मस्त आहे. आणि यार मला कळत नाही ते लोक त्या विव्यनच्या ग्रुपला काय एवढं ते एकदम हे करत आहे की तोच असा ते लोकच चांगले. ठीक आहे भाई पण ते टाईम गॉड पण एकदम बेकार बनली आहे ह्या सीझनची म्हणजे ह्या वीकमध्ये. तर ठीक आहे यार आता बस ते मी बघणार आहे. माझं सगळं नाईट रुटीन करून झालं आहे. तुम्हाला पण माहिती आहे काय असतं. मग भेटूया आता नंतर. आता मी परवाच मोस्टली करेल किंवा उद्या व्लॉग.
पण ते चॅनलवरती येते आता परवा तर होऊनच आहे. जर तुम्हाला ही व्लॉग आवडली असेल तर प्लीज मेक शुअर यू लाईक शेअर सबस्क्राईब टू आवर चॅनल यार.